नमस्कार मित्रांनो, तुमचं स्काय कॅपिटल मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की गोल्डमध्ये तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे आहेत, ते पण एकदम प्रॉपर. आणि तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स तर खूप सारे बघितले असतील, पण तुम्हाला प्रॉपर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण मिळणार आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर चला आपण एकदम प्रॉपर बघूया की सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ केले पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, आता आपण समोर ट्रेडिंग व्ह्यू मध्ये गोल्डचा चार्ट लावला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, टाइम फ्रेम मध्ये जायचं आहे आणि आपल्याला स्टार्टिंगला टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा आहे डेचा. तर चला आपण डेचा टाइम फ्रेम लावल्यानंतर चार्ट सेट करून घेऊया. आता जसंही आपण चार्ट सेट केलेला आहे, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, इथे जायचं आहे आणि इथे जाऊन काय सिलेक्ट करायचं आहे, होरिझॉन्टल लाईन. ह्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की इथूनच मार्केट खाली येत आहे, म्हणजे हे एक रेजिस्टन्सचं काम करत आहे. त्यामुळे इथे एक आपल्याला रेजिस्टन्स टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला एक होरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता डेच्या कॅन्डलवरती इथून मार्केट खूप वेळा वरती गेलं आहे, म्हणजे इथे एक सपोर्टचं काम हे करत आहे. त्यामुळे आपण इथे एक सपोर्टची होरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेऊया. त्याच्यानंतर परत एक आपल्याला होरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे आणि इथे एक मार्केट सपोर्टचं काम करत आहे, म्हणून इथे एक सपोर्ट लावायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही मित्रांनो बघू शकता इथं पण सपोर्ट अँड रेजिस्टन्स एक काम करत आहे, त्यामुळे इथे आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्सची एक होरिझॉन्टल लाईन टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथे जाऊन टाइम फ्रेम वरती सिलेक्ट करून इथं 1 आवर टाइम फ्रेम सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चार्ट थोडा सेट करून घ्यायचा आहे. आता जसंही आपण चार्ट सेट करून घेतात तर आपल्याला परत एकदा सपोर्ट अँड रेजिस्टन्स दिसतील. तर आपल्याला परत होरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे आणि इथं काय करायची आहे, खाली एक सपोर्ट पकडला म्हणून इथे एक आपल्याला सपोर्ट पकडायचा आहे, म्हणून आपण इथे एक होरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आहे. पण आता आपण होरिझॉन्टल लाईन तर शिकलो आहोत की म्हणजे कशा ड्रॉ करायच्या, पण याच्यामध्ये कलर असतात मित्रांनो. मी तुम्हाला दाखवतो, इथं तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर ठेवता येतात. तर या कलरचा मिनिंग काय आहे मी तुम्हाला ते पण सांगतो लास्टला. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला लास्टला या कलरचा मिनिंग पण मी सांगेल. तर आपण 1 आवर काय करूया, येलो कलर ठेवूया. ओके, हा. तर चला मित्रांनो, आपण एकदा काय करू, परत एकदा इथलच्या साईडने एक रेजिस्टन्सचं काम करत आहे, म्हणून आपण इथे एकदा एक रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो खाली साईडला इथे एक सपोर्टचं काम करत आहे, म्हणून इथे एक आपण सपोर्ट ड्रॉ करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, इथं पण मार्केट थोडं सपोर्टचं काम करत आहे, म्हणून इथं आपण एक सपोर्ट लाईन ड्रॉ केली आहे. अशा प्रकारे आपण इथं सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ केले आहेत 1 आवर मध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, परत जाऊन इथं 5 मिनिट टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा आहे आणि 5 मिनिटमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपले जे 1 आवरचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत ते 5 मिनिटमध्ये पण काम करत आहेत मित्रांनो. इथं इथे तुम्ही बघू शकता. तर याला थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत होरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे आणि 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहेत. इथं आपण एक बार रेजिस्टन्स लावला आहे आणि याचा कलर तुम्हाला वेगळा ठेवायचा आहे 1 आवर पेक्षा. इथं आपण काय करूया, याचा कलर दुसरा ठेवूया. हा कलर इथं ठेवूया आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं बी एक सपोर्टचं काम करत आहे, म्हणून ते सपोर्ट ठेवला आहे. आणि त्या परत इथं पण मार्केट सपोर्टचं काम करत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतले. पण मी तुम्हाला सांगतोय की ह्या आता कलरचा मिनिंग काय आहे मी तुम्हाला इथे सांगतोय. आता बघा, तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जे पण डेच्या कॅन्डलचा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असेल तो एकदम स्ट्रॉंग असेल, कारण तिथून डेच्या कॅन्डलवरतून मार्केट खाली आलं आणि तिथूनच वरती गेलं, तर हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स जे डेचे असतात का, डेच्या कॅन्डलचे ते एकदम स्ट्रॉंग असतात. हे तुम्ही लक्षात घेण्यासाठी तुम्हाला इथे कलर आपण अलग अलग ठेवलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता, हे बघा, हे आहे ना डेचा सपोर्ट आहे, तर मार्केट इथून खूप वेळा वरती गेलं, 1 2 3 वेळा. इथं पण तुम्ही बघा, आपला आहे ना बघू शकता, इथून पण खूप वेळा वरती गेलं. पण ह्या डेच्या सपोर्ट पशी जास्त मार्केट टिकत नाही, याला क्रॉस जास्त करत नाही, म्हणजे हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे डेचा. आणि त्यानंतर तुम्हाला 1 आवरचा पण मी दाखवतो. 1 आवरचा आपण येलो मध्ये केलेला आहे मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही मार्केटमध्ये लाईव्ह बघू शकता. हे तुम्ही बघू शकता, इथून हा आहे रेजिस्टन्स. तर हा बघा तुम्ही, इथं आहे 1 आवर टाइम फ्रेमचा रेजिस्टन्स आहे हा. तर याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता, हा म्हणजे स्ट्रॉंग आहे. 1 आवर टाइम फ्रेम म्हणजे हा स्ट्रॉंग आहे, 5 मिनिटापेक्षा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी आपण इथं कलर ठेवलेले आहेत अलग अलग. म्हणजे तुम्ही जर इथं जर ट्रेड जर तुमचा ऍक्टिव्ह असेल मित्रांनो, समजा तुमचा इथे ट्रेड ऍक्टिव्ह आहे आणि तुम्ही इथून जर बायची रॅली पकडत असाल, तर समोर जर समजा 1 आवर टाइम फ्रेमचा जर रेजिस्टन्स असेल, तुम्ही इथं प्रॉफिट बुक केला पाहिजे, कारण तो तिथं 1 आवर टाइम फ्रेमचा रेजिस्टन्स आहे म्हणल्यावर तिथून मार्केट खाली यायची जास्त शक्यता आहे, कारण ते 1 आवर टाइम फ्रेमचा
रेजिस्टन्स आहे मित्रांनो. इथं पण बघू शकता खूप वेळा इथून मार्केट खाली आलेलं आहे, कारण ते स्ट्रॉंग आहे म्हणून. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करून चांगला प्रॉफिट करू शकता. चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की इंडिकेटर वगैरे कसे लावतात.